उन्हाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारचं महत्त्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक विरोधकांनी एकसुरानं हाणून पाडलं होतं. मात्र हा घाव पावसाळी अधिवेशनामध्ये भरून काढण्यासाठी सरकारनं जोरदार कंबर कसली आहे. खासदारांच्या जुळवाजुळवीसाठी ममतांच्या तृणमूलचे 22 नंतर ठाकरेंचे 6 खासदार गळायला लागलेत आणि त्यांना पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी गळायला लावण्याची किंवा पवारच एनडीएसोबत जाण्याची चर्चा अधूनमधून सुरू आहे. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत बोलताना सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला बळ मिळाले. प्रत्येक मतदारसंघामध्ये 50% जागा वाढवण्याची तयारी असल्यास पाठिंबा देऊ असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे, कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही. कारण का कुठल्याच राज्यावर त्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. दरम्यान संजय राऊतांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीनं सरकारला काही सुधारणा सुचवल्या होत्या, त्या सुधारणा झाल्या असतील तर चर्चा करणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नहीं है. अगर सरकार वापस वो बिल लाते हैं तो पूरा अपोजिशन इकट्ठा होकर उनको विरोध करेंगे. हमने जो उनको सूचनाएं की है इस प्रकार से बिल में आप थोड़ा दुरुस्ती करो, अगर उस हमारी बात मानी जाती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे. दरम्यान काँग्रेसने या विधेयकावरून भाजपवर टीका केली आहे. या विधेयकावर अद्याप चर्चा केली नसून भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. तर सुप्रिया सुळेंनी या संदर्भात भाष्य केलंय. हे विधेयक म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विधेयक आहे आणि या विधेयकामागचा हेतू आणि विधेयक दोन्ही चुकीचं आहे. त्यामुळे याचा विरोध हा काँग्रेसने केला होता. काँग्रेसनेच नव्हता केला तर इंडिया अलायन्सने देखील केला होता. त्यांनी त्यांच्या पक्षापुरती भूमिका आज विशद केलेली आहे आणि काँग्रेसची भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. की सुप्रिया सुळे, असद ओवैसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का? तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती. ती आम्ही काँग्रेसला सांगितली का? ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा. आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतलाय. मी आत्ता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. या वादात राष्ट्रीय राजकारणाची भर पडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी सोशल मीडियावर TMC नंतर भाजपच्या रडारवर शरद पवार आणि DMKचे खासदार असल्याचा दावा करत केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केलाय. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सोशल मीडियात पोस्ट करत याबाबतचं विधान केलंय. तर इंडिया आघाडीमध्ये गोंधळाची स्थिती असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेने दिली आहे. देखिए, समर्थन देंगी तो अच्छी बात है, उनका स्वागत है, लेकिन मुझे लगता है कि बहुत वो संभ्रम में है. उनको उनकी इंडिया अलायंस जो पूरी तरह गड़बड़ा गई है. इंडिया अलायंस में कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है, कोई क्या बोलता है. परसों बोला हुआ आज फिर उनको प्रेस कॉन्फ्रेंस लेनी पड़ती है. पिछले समय तो ये 50% वाला मामला था ही. अमित भाई ने खुद लोकसभा में कहा था कि हर राज्य में 50% सीटों में बढ़ोतरी होगी. सिर्फ
शासित या एनडीए शासित प्रदेश में नहीं होगी। दरम्यान विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बाजूने बोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी मित्रपक्षांचा सूर ऐकल्यावर सावध भूमिका घेत सारवासारव केली आहे. आमच्या पक्षाची भूमिका पक्षांतर्गत आहे. आमच्या इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच निश्चित केली जाते असं सुळेंनी एक्सपोज करत म्हटलंय. आमच्या इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच निश्चित केली जाते आणि तोपर्यंत त्याबाबत कोणतीही टिप्पणी करणं अनुचित ठरेल असे सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मंगळवारी रात्री वर्षावर जयंत पाटील, सुनील तटकरे आणि पटेलांची खलबतं पार पडली. चौघांनी जवळजवळ पाऊण तास चर्चा केल्याची माहिती आहे आणि त्यामुळे भाजपच्या साक्षीनं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं गंगेत न्हाणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निमित्तानं मुख्यमंत्र्यांकडे असणारं अर्थ खातं जयंत पाटलांच्या रूपानं पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार का अशी कुजबूज सुरू झाली आहे. दरम्यान कालच्या या वर्षावरच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांचा मोठा गट घेऊन जयंत पाटील आले तर त्यांना कोणतं मंत्रिपद देता येईल याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले कारण त्यांनी बाहेर आले आणि मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय आहे सांगा. मग मी त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडं कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही. सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांना करत होतो त्यावेळी त्यांची भेट झाली. दरम्यान जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी काय म्हटलंय तेही पाहूया. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते. गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती. ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक इथे सुनील तटकरेजी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्या दरवाज्याने परत. अर्धवट माहिती आहे माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा तिथे प्रफुल्ल पटेल आहे. ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या आघाडीत आहेत. महायुतीमध्ये आहेत. ते एनडीए मध्ये आहेत. जयंत पाटील माझ्याकडेही आले होते सांगलीच्या नगर परिषदेच्या विषयावर आणि त्यांनी त्याचा खुलासाही केलेला आहे की सांगलीच्या काही विषयांवर ते गेले होते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलं काय गैर आहे का? काय चुकीचं आहे का? याचा तुम्ही फक्त राजकीय अर्थ कशाला काढता? मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. माझ्याकडे एक मंत्री म्हणून काही विषय असेल काम असेल तर ते नक्कीच येतात. तसंच ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतात. हे कुठलं समीकरण आहे की कोणत्या मंत्र्यांशी कोणी एखादा विरोधी पक्षाचा आमदार भेटला आणि काही त्याच्यामध्ये होत आहे. पण काय होत आहे काय नाही होत आहे ते आता मला माहिती नाही. योग्य वेळी तुम्हाला कळेलच आणि मलाही कळेल.
दरम्यान या मुद्द्यावरून जयंत पाटील यांच्यावर सदाभाऊ खोतांनी कशी टीका केली आहे तेही पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासार्हता नसलेला आणि विश्वासघातकी नेता कोण असेल तर त्याचं नाव जयंत पाटील आहे. मुळामध्ये देवाभाऊला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर कुणी सगळ्यात जास्त त्रास दिला असेल तर त्याचं नावसुद्धा जयंत पाटील आहे. आणि म्हणून मला वाटतं की आत्महत्या आत्मे सत्तेसाठी तडफडायला लागलेले आहेत. आमचा अजेंडा मुख्यमंत्री पदाचा नाही तर विकासाचा असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. तसंच आता वॅकन्सी आहे का अशी हलकी फुलकी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. वॅकेन्सी आहे का आता? अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे. हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे. आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आणि आमची युती जी झालेली आहे, विचारधारांची युती झालेली आहे, ही वैचारिक युती आहे. आम्ही कधीही महायुतीमध्ये कधी असं मला काय मिळेल तुला काय मिळेल अशा प्रकारची वृत्ती आमची नाही. आम्ही काम करणारे लोक आहोत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेंबाबत आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. कधीच कोणीही कुणाचंही महत्व कमी करू शकत नाही. त्या व्यक्तीच्या स्वतःच्या चुका त्याच्या पक्षाचं महत्व कमी करत असते. माननीय एकनाथ शिंदेजी हे आमचे मित्र आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती, महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हा सत्तेतून बंड होणं हे सुद्धा एक क्रांतिकारी पाऊल आहे. तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही. आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार. माननीय मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या एनडीएची घटक होणार नाही, इतक्या स्पष्टपणे. या कपोकल्पित दंतकथा आहे असं सांगितलं. आता तुम्ही जे म्हणताय हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर 15 दिवसातच जर ते एनडीएचे घटक होतील तर जनतेच्या मनात एक नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमी नागपुरात ठाकरेंची शिवसेना 18 तारखेला रामरक्षा आंदोलन करणार आहे. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन छेडण्यात आले. अनेक ठिकाणांची चाचपणी केल्यानंतर अखेर रामनगर मंदिर हे निश्चित करण्यात आले. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिराचे विश्वस्त आहेत. मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण होईल आणि त्यानंतर मंदिराबाहेर सभेचं आयोजनही करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनेक बडे नेते हजेरी लावतील. राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला कोणीतरी एक शाळा दाखवली, सरस्वती, ती त्यांची शाळा आहे. आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात कारसभा केली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही इथे हा कार्यक्रम घेतोय. आम्ही त्यांनाही आमंत्रित करू. विदर्भातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची खासदार संजय राऊतांनी बैठक घेतली आहे. भाजपमध्ये संभाव्य फेरबदल होणार का असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी विचारलाय. याला उत्तर देताना राऊत आणि अंबादास दानवेंनी बावनकुळेंचं तोंड भरून कौतुक केलंय. संवाद साधण्यासाठी बावनकुळे अतिशय योग्य व्यक्ती असल्याचा दुजोरा दोघांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये बदल होतील असं भाकीत राऊतांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडतील असे राऊतांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे याचे जोरदार तर्कवितर्क पुन्हा लढवले जात आहेत. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती आणि त्यामुळे सावध झालेल्या उद्धव ठाकरेंनी सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर पाचारण केलंय. कालच्या बैठकीला 14 नगरसेवकांनी हजेरी लावली आणि नगरसेविका मंगल आढाव या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नव्हत्या. त्यांच्या वतीनं मुलांना या बैठकीला हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांचं कौतुक केलंय. तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाही असा विश्वास असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
आमच्या नगरसेवकांना, आमच्या 4 ते 5 नगरसेवकांशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी प्रत्येक प्रभाग विकास निधी म्हणून 5 कोटी रुपये देतो आणि त्यानंतर काही वेळ दिला असेल तर मला माहिती नाही. उद्धव साहेबांनी एकच सांगितलं की वाईट वेळ निघून जाते, चांगली वेळ पुढे येते. तुम्ही वाईट वेळेत सोबत आहात, पक्षाच्या निश्चित येणारा काळ हा आपला असेल. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांना झटपट दर्शन मिळावं याकरता विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. याचा फटका भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही बसलाय. आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबावं लागलं अशी नाराजी मुनगंटीवारांनी बोलून दाखवली आहे. मात्र शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील लवाजम्यासह मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या शेती वीज जोडणीच्या 48,000 कोटींची जुनी थकीत बिलं माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सध्या बिल येत नसलं तरी जुनी बिलं खात्यात जमा असल्यानं शेतकऱ्यांना नवं कनेक्शन मिळत नव्हतं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात मोठा जल्लोष करण्यात आलाय. शेतकऱ्यांची पाठी कोरी झाली पाहिजे या उद्देशानं निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार म्हणून 2024च्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये आम्ही वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि ती आम्ही पूर्ण केली. या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली आणि त्याच्यामध्ये जे काही 50,000ची अट होती ती काढून टाकली. तर कर्जमाफीचा निर्णय हा बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे. तर कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली असल्याची टीकाही राजू शेट्टींनी केली आहे. तर 30 जुलैपर्यंत कर्जमाफी न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. हा निर्णय खरं तर काही मुठभर शेतकरी वगळले तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा असाच हा निर्णय आहे. तारीख 15 आहे, अजून 15 दिवसांनी होणार नाही. म्हणजे तारीख पे तारीखच होणार आहे. थापा मार्गाने 30 जून झालं, 5 जुलै झालं, आता 30 जुलै आलं, काही होणार नाही. जोपर्यंत संपूर्ण सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही काही गप्प बसणार नाही. रस्त्यावरची लढाई हो, लढणारच. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री दत्ता भरणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत मोठे विधान केले. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी पांडुरंगाकडे विनंती केली असं विधान दत्ता भरणेंनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दत्ता भरणेंनी मोठे विधान केलंय. पण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं धार्मिक कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. 18 जुलैला रामनगरमधल्या राम मंदिरासमोर महाआरती आणि धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय. त्यासाठी अंबाझरी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला असून अर्ज स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कार्यक्रमाला परवानगी द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकारी घेतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली आहे. मतदारसंघातील कामानिमित्त मंत्री बावनकुळे यांच्या दालनात बैठक घेतल्याची माहिती त्यांनी पोस्ट करत दिली आहे. दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे.
सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या खालावती आहे. उपोषणामुळे त्यांचं वजन 8.9 किलोनं कमी झालंय आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सोनम वांगचुक यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करतील. तर जंतर मंतर येथील काँग्रेस जनता पक्षाच्या आंदोलनाचा आजचा 26वा दिवस आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून सुरू झालेल्या काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. उपोषण सुरू केल्यापासून अद्यापर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही बोलणी झालेली नाही असा आंदोलकांचा दावा आहे. जळगावच्या अमळनेरमधल्या नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नगर परिषद कार्यालयामध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. नगराध्यक्षांची भेट न झाल्यानं त्यांच्या कार्यालयातील खुर्चीला निवेदन चिकटवून शांततापूर्ण पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आलाय. शहराध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामध्ये अमरधाममध्ये सीसीटीव्ही, स्वच्छतागृह, पार्किंग, पाणी पुरवठा अशा आधुनिक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील गटारासह नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेत राज्याचे नेते दिवंगत अजित पवारांच्या जयंतीचा समावेश 2026 मधील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला. सामान्य प्रशासन विभागानं काल या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केलंय. त्यामुळे दादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आलाय. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी अजित पवारांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. सोलापूर विमानतळावरून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 2 ऑगस्टपासून ही विमानसेवा पुन्हा सुरू होईल. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे 4 दिवस विमानसेवा सुरू राहील. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर कंपनीनं हा निर्णय घेतलाय. 28 जून 2026 पासून स्टार एअरलाईनची सोलापूर मुंबई विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे बंद झालेली होती. विमानसेवा बंद झाल्यानं व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं नागरिकांसाठी AI आधारित अत्याधुनिक तक्रार निवारण पोर्टल सुरू केलंय. याची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या पोर्टलवर नागरिकांना अन्न किंवा औषधांमधील भेसळीची तक्रार टाईप करण्याऐवजी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून नोंदवता येईल. AI प्रणाली त्या तक्रारीचं लेखी स्वरूपात रूपांतर करेल. तसेच तक्रारीची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करता येणार असून तक्रारदाराची ओळखही गोपनीय ठेवली जाईल. कोल्हापूरमधल्या मटन मार्केट रोडवर अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू झाली आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण विभागानं तोडक कारवाई केली आहे. मटन मार्केट परिसरातल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणारं साहित्य जप्त करण्यात आलंय. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FTAनं कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेल्या मसाल्याच्या दुकानावर ही कारवाई झाली आहे. BG गोयल अँड कंपनी येथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने जप्त केलेत. 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय. आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच सदर संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. वर्धामध्ये रोठा शिवारामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर कुटाराच्या रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असता घटना घडल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंगी पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतलाय. तर मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अंधश्रद्धेमुळे बळी गेलेल्या एका मातेची दुर्दैवी घटना गडचिरोली कारचे तालुक्यातल्या कोसमी गावात घडली आहे. प्रसूती वेदना सुरू झालेल्या 27 वर्षीय अमरिका मडावी यांना रुग्णालयात न नेता कुटुंबियांनी मोहोळ टोल्यामधल्या मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकाच्या उपचारानंतर प्रकृती खालावल्यानं आशा स्वयंसेविकाच्या मदतीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराला उशीर झाल्यानं बाळाचा जन्म झाला, पण काही वेळातच अमरिकाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे ग्रामीण भागातील अंधश्रद्धेचा विळखा आणि वेळेवर वैद्यकीय उपचारांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पंढरपूरमधल्या कॉरिडॉरचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पूजेला येतील, पण मंदिर परिसरातील सर्व व्यापारी दशमीला रात्री 8 वाजल्यापासून एकादशीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत दुकानांवर काळे झेंडे लावून दुकानं बंद ठेवून निषेध करणार आहेत असा इशारा कॉरिडॉर बाधित व्यापारी बाबा महाजनांनी दिलाय. आमच्यावर 3 वेळा अन्याय झाला, पण आम्हाला 1 रुपया सरकारकडून मिळाला नसल्याचा संतापही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. मुलगी झाली म्हणून 5 महिन्यांच्या बाळंतीण महिलेला सासरच्या लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कागलमधल्या वैष्णवी मगदूम या महिलेनं सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. सासरच्या लोकांकडून मारहाण आणि माहेरहून पैसे दागिने आणण्यासाठी छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. महिलेच्या शारीरिक आणि मानसिक छळाची कोल्हापूरमधील या आठवड्यामधील ही दुसरी घटना आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील चनई वडार वस्ती परिसरामध्ये मुलीला का मारलं असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका 50 वर्षीय महिलेच्या डोक्यात विटेनं मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान आता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झालाय. मुलीला आरोपीनं केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी ती गेली असताना सुभाष लष्करे यानं शिवगाळ करत वीट फेकून मारली होती. छत्रपती संभाजीनगरमधल्या गुंड बाबा फरजानच्या घरात पोलिसांनी धाड टाकली आणि तब्बल 5.5 कोटींची रक्कम आणि सोनं चांदी शस्त्र जप्त केली होती. आता जप्त केलेली रक्कम बँकेत भरण्यात येणार आहे. शहगंज भागातल्या बँकेत 8 मशीनद्वारे हे पैसे जमा करण्यात आलेत. दरम्यान 5.25 कोटी रुपयांची रोकड सुरक्षेखातर छावणी पोलीस स्टेशनच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान बाबा फरजानच्या घरात जप्त केलेल्या 5.5 कोटीच्या रकमेवर त्याचा मुलगा फिरदोसनं दावा सांगितलाय. ही रक्कम त्यांना न देता आता छावणी पोलिसांच्या खात्यावर जमा होणार आहे. लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आपल्या हॉस्पिटलपासून लांब जात त्यांनी कारमध्ये गुंगीचं औषध घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. मेहुल राठोड यांचं एमचे हॉस्पिटल हे बार्शी रोड या ठिकाणी आहे. मेहुल राठोड यांचं एमचे हॉस्पिटल हे बार्शी रोड या ठिकाणी असं असताना ते आज दुपारी स्वतःची इनोव्हा गाडी घेऊन आंबेजोगाई रोड भागात आले आणि औषध घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. बदलापुरातल्या माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलेला आहे आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर ब्लड बँकेला अखेर टाळं ठोकण्यात आलं आहे. नियमबाह्य पद्धतीनं कारभार आणि रक्तचोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मुंबईतल्या जे महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं अखेर रद्द केला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये बदलापूर येथील माया ब्लड सेंटरचे कनेक्शन समोर आलं होतं. तपासणी न करताच तब्बल 50 रक्तपिशव्या बदलापूरला पाठवल्याचं उघड झालंय. त्यानंतर आज अखेर कारवाई करण्यात आली आहे. भिवंडीच्या रामनगर साविंद्रा डम्पिंग ग्राउंडवर डंपरच्या चाकाखाली चिरडून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडवर तोडफोड करत डंपरला व तेथील केबिनला आग लावली. त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भिवंडी शहरामध्ये तब्बल हजारो टनाहून अधिक कचरा साचलाय. परिणामी अनेक भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अकोल्यातल्या जठारपेठ चौकातल्या सुप्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकली आहे. या धाडीमध्ये दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे. स्वीट मार्टमधील स्वयंपाकघरात अनियमितता आणि अस्वच्छता आढळून आली आहे. विशेष म्हणजे एफडीएनं याआधी या हॉटेलला या संदर्भात नोटीसही दिली होती. त्यानंतरही अनियमितता आणि अस्वच्छता आढळून आल्यानं आता ही कारवाई झाली आहे. आवश्यक बाबींची पूर्तता होईपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश विभागानं दिले आहेत. विषप्राशन केल्यामुळे भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका तरुणानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. तर मारहाण केल्यानंतर या रुग्णानं रुग्णालयातून पळ काढला. यानंतर भंडारा शहरामध्ये तब्बल अर्धा तास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हातात दगड आणि काठी घेऊन पडणाऱ्या तरुणाचा रुग्णालयातील कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी थरारक पाठलाग केलाय. अखेर या तरुणाला जुन्या तहसील कार्यालयाजवळ पकडण्यात यश आलंय. हातात काठी आणि दगड असल्यानं जवळ येणाऱ्या प्रत्येकाला त्याने धमकावण्यास सुरुवात केली होती. नागरिकांनी या तरुणाचा सुरक्षितपणे होमगार्ड आणि वैद्यकीय पथकाच्या स्वाधीन केलाय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर शहरामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती. अटक केलेल्या 3 आरोपींसह सूत्रधारावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाईसाठी 4 दिवस शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र काल श्रीरामपूर शहरामधून निघालेल्या महामोर्चानंतर आकाशच्या कुटुंबियांनीच विनंती करून बंद मागे घेण्यात यावा असं सांगितलंय आणि त्यामुळे आजपासून श्रीरामपूर शहरातील बेमुदत बंद मागे घेण्यात आला असून जनजीवन 5व्या दिवशी पूर्वपदावर आले. मकोका कायद्याअंतर्गत कारवाईसाठी पुकारण्यात आलेला बंद मागे घेतला असला तरी लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. याची दखल शासनाने घेतलेली आहे.
परंतु ही न्याय मागण्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघार घेऊन आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला, आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण थोडी सुरू अशी आमच्या सगळ्याकडे विनंती होती. 4 दिवसापासून श्रीराम बोरकरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म सगळे बाजूला राहिलेले आहे. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी आमचा जो भाऊ आहे आता दुबैया याचा जो निर्घुण होऊन गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. आज पुणे, सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, धाराशिवमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेनं सक्रिय होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. मराठवाड्यात पावसाअभावी अनेक भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी यावेळेला 91% पेरण्या झाल्या होत्या. यंदा मात्र फक्त 64% पेरण्या झाल्यात. आकाशातून जमिनीकडे पाहिलं तर मराठवाड्याची वेदना स्पष्ट दिसते. ही ड्रोन दृश्य धाराशिव जिल्ह्यातील आहेत. कुठे रिकामी शेतं, कुठे धूळ पेरणी करून पावसाची पाठ पाहणारे शेतकरी, तर कुठे उगवलेलं पीकही पावसाअभावी कोमेजण्याच्या मार्गावर आहे. रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमधील कळसत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यात. रायगड जिल्ह्यामध्ये पूर ओसरल्यानंतर उघडीप झाली होती. अखेर काल उत्तरसह रायगडसह दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये दूषित पाण्याचं नाल्या आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च होतोय आणि नद्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रशासन आणि राज्यकर्ते मोठमोठ्या वल्गना करतायत. मात्र गोदावरी आणि नंदिनी नदीमध्ये थेट सांडपाणी मिसळत असल्यानं पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. चोपडा लॉन्स परिसरामध्ये असलेला नाला आणि त्या नाल्यातून निघणारं सांडपाणी कोणतंही STP प्लांटमध्ये न जाता थेट गोदावरी नदीपात्रात मिसळलं जाते. पुढील वर्षात कुंभमेळ्यात लाखो भाविक ज्या गोदावरीमध्ये अमृत स्नान करणार आहेत त्याच पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत असल्यानं येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतोय. बीडच्या केज शहरासह अनेक परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावलेली नव्हती. मात्र कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसानं केज शहरातले रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. या पावसानं परिसरातल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. तरी बीड जिल्ह्यात अजूनही मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे अजूनही आभाळाकडे लागले. परभणीच्या जिंतूर शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे परिसरात काहीसा गारवा निर्माण झालाय. मात्र काल झालेला पाऊस हा तुरळक स्वरूपाचा असल्यानं शेतकरी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. अहिल्यानगर शहर आणि परिसरातही काल पावसानं रिमझिम हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. जिल्ह्यात आतापर्यंत 60%हून अधिक खरीपाच्या पेरण्या झाल्यात. मात्र 5 ते 7 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान आजच्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल पहिलं उभं रिंगण दुपारी 3:30 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास आज चांदोबाचा लिंब इथं पार पडेल. सातारा जिल्ह्यातल्या लोणंद येथून पालखी मार्गस्थ झाल्यावर साधारण 5 किलोमीटर अंतरावरचा चांदोबाचा लिंब या ऐतिहासिक ठिकाणी हा विलोभनीय सोहळा पार पडेल. तर पालखीचा आजचा मुक्काम हा तरडगाव येथे असेल. पंढरीच्या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा नदीवरील दत्त घाटावर होणारं स्नान हा पालखी सोहळ्यातील एक अत्यंत भावूक आणि नयनरम्य असा क्षण मानला जातो. ज्ञानोबा तुकाराम आणि माऊलीचा अखंड जयघोष, टाळ मृदंगांचा गजर आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडलंय. बीडच्या वैजनाथाच्या नगरीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचं गोलरिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय. नामदेव महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता. या रिंगण सोहळ्यामध्ये अश्व, टाळकरी, भजनी मंडळी, वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परळीकरांकडूनही मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलंय. या रिंगण सोहळ्याची ड्रोन दृश्यही समोर आली आहे.
सोमेश्वर नगर येथील मुसा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात डोळ्यांचं पारणं फेडणारा पहिला रिंगण सोहळा पार पडला. पहिलं अश्व रिंगण पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी आणि सोमेश्वर परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण पूर्ण करताच भक्तिमय वातावरणात विठुनामाचा गजर करण्यात आला. हॉर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात निधन झालेल्या पुण्यातल्या मरीन इंजिनियर हेरंब करमकर यांचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कायदेशीर आणि पोस्टमार्टमच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते जहाजाच्या कंपनीद्वारे भारतात आणलं जाईल. मृतदेह सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कुटुंब सरकारच्या संपर्कात आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 2 जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला होता तर 10 जण जखमी झाले होते. कंटेनर जहाजावरच्या थर्ड इंजिनियर हेरंब करमकर यांचा मृत्यू झाला होता. हेरंब करमकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यांचं MBGFS गॅलेक्सी हे जहाज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील ओमानच्या हद्दीतून जात असताना त्याच्यावर हल्ला झाला होता. राजस्थानच्या कोटपुतली जिल्ह्यातल्या बहरोड येथे 19 वर्षीय नीटच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. 21 जूनचा पेपर चांगला न गेल्यानं तिनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. 11 जुलैला तिचा BEdचा पेपरही झाला होता, मात्र ती तणावात असल्यानं तिनं आत्महत्या केल्याचं समजतंय.